नमस्कार. जे कोणी पदवीधर आहेत आणि बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न बघतायत ना, त्यांच्यासाठी आज एक जबरदस्त एकदम आनंदाची बातमी आहे. IDBI बँक म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांनी एक प्रचंड मोठी म्हणजे बंपर भरती काढली आहे. बरोबर ऐकलंय. तब्बल 1300 जागा. IDBI बँकेने ही जी भरती काढली आहे ना, ही बँकिंग क्षेत्रात एक स्थिर आणि मस्त करिअर सुरू करण्याची एक खूप मोठी संधी आहे. चला तर मग बघूया यात नक्की काय काय आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय ही एक सुवर्ण संधी आहे. आता आपण या भरतीबद्दलची सगळी माहिती म्हणजे कोणती पदं आहेत, त्यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा हे सगळं स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात आधी बघूया पदांची माहिती. म्हणजे बँकेने नक्की कोणत्या पदांसाठी आणि किती जागांसाठी ही जाहिरात दिली आहे. तर बघा, या ज्या एकूण 1300 जागा आहेत ना, त्या 2 पदांमध्ये विभागलेल्या आहेत. पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए, ज्याच्यासाठी आहेत 200 जागा. आणि दुसरं, जिथे सगळ्यात जास्त संधी आहे, ते पद म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ज्याला JAM असंही म्हणतात. आणि त्याच्यासाठी तब्बल 1100 जागा आहेत. ठीक आहे, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पात्रता. या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय हवी आणि अनुभव लागतो का, हे जरा नीट समजून घ्या. आणि इथे एक खूप चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे दोन्ही पदांसाठी एकच बेसिक अट आहे. ती म्हणजे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला हवा. म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठूनही डिग्री घेतली असेल तरी अर्ज करू शकता. ही एक मोठी सोय आहे. पण हो, इथे मार्कांची एक अट आहे. जर उमेदवार जनरल, OBC किंवा EWS प्रवर्गातले असतील तर डिग्रीमध्ये कमीत कमी 60% मार्क हवेत. आणि जे उमेदवार SC, ST किंवा दिव्यांग प्रवर्गातले आहेत त्यांच्यासाठी ही अट थोडी सोपी आहे. त्यांना 55% मार्क असले तरी चालतील. आता बघूया अनुभवाबद्दल. आणि हा या दोन्ही पदांमधला सगळ्यात मोठा फरक आहे. जे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणजे JAMचं पद आहे ना, त्यासाठी कुठलाही अनुभव लागत नाही. म्हणजे जे फ्रेशर्स आहेत, जे नुकतेच पासआउट झालेत, त्यांच्यासाठी ही तर लॉटरीच आहे. पण जे असिस्टंट मॅनेजरचं पद आहे त्यासाठी मात्र बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातला कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असणं कंपल्सरी आहे. चला आता बघूया वयोमर्यादा आणि सिलेक्शन प्रोसेसबद्दल. म्हणजे अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे आणि तुमची निवड कशी केली जाणार आहे ते समजून घेऊया. वयाच्या अटीबद्दल बोलायचं झालं तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी तुमचं वय 20 ते 25 वर्षांच्या आत असायला हवं. आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 30 वर्ष. अर्थात सरकारी नियमांनुसार SC, ST उमेदवारांना 5 वर्ष आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट वयामध्ये मिळेल. निवड प्रक्रिया एकदम स्पष्ट आहे. 4 टप्प्यांमध्ये होईल. सगळ्यात पहिला टप्पा असेल एक ऑनलाईन परीक्षा. जे यात पास होतील त्यांना पुढच्या टप्प्यात म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर होईल तुमची पर्सनल मुलाखत आणि सगळ्यात शेवटी एक मेडिकल टेस्ट होऊन मग फायनल सिलेक्शन केलं जाईल. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया की अर्ज करायचा कसा, त्यासाठी फी किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा कोणत्या आहेत. हे नीट ऐका. अर्ज तुम्हाला IDBI बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ऑनलाईनच करायचा आहे. आता फीबद्दल बोलूया. SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फी आहे फक्त 250 रुपये. पण जनरल, OBC आणि EWS या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी ही फी 1050 रुपये आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 8 मार्चपासून सुरू होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 मार्च. म्हणजे बघा, वेळ खूप कमी आहे हातात. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत थांबायचं नाही. लवकरात लवकर अर्ज करून टाका. अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि एक गोष्ट परत सांगतो, शेवटच्या क्षणी वेबसाईटवर खूप लोड येतो, ती स्लो होऊ शकते. त्यामुळे आपला अर्ज वेळेत भरा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग बँकिंग क्षेत्रात एक दमदार करिअर घडवण्याच्या या मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहात ना? ही माहिती तुमच्या अशा मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा जे नोकरीच्या शोधात आहेत. आणि हो, काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. धन्यवाद.